हॅलो पब्लिक, तर चला आज आपण बघूया आंबार सुकटीचा कालवण कसा बनवायचा. मी राहतो बॅचलर मुंबईला. माझा रूममेट आज गेला आहे कामाला नाईटला. मी एकटाच जेवण बनवते माझ्यासाठी. आपला मेन कंटेंट आहे मंदिर एक्सप्लोर करणे, पण हा थोडा कंटेंटच्या बाहेरचा व्हिडिओ आहे, कारण ऑफिसला रोज जायला लागतं, त्यामुळे मंदिर एक्सप्लोर करायला रोज रोज मिळत नाही. तर चला आपण बघूया आंबार सुकटीची ग्रेव्ही कशी बनवायची. तर भाई आपलं लसूण त्याचा हात तर बघ कसा आहे, आणि सगळं आपला कापून होईपर्यंत इकडं भात पण शिजला आहे. सगळा भातातला पाणी काढला आणि भात थोडा वेळ सुकट ठेवला आहे. आणि इकडे आपली आंबार सुकट मस्त एकदम भिजले आणि तुम्ही बघा सगळा आपला मस्त पद्धतशीर कापून ठेवला आहे. आपली नेक्स्ट प्रोसेस बघा कशी आहे. तेल घेतला, तेल आणि मिरची लसूण टाकला आणि कांदा टाकला आहे. आता सगळा थोडासा लाल होईपर्यंत आपण वेट करू. गॅस कमी ठेवलं आहे आणि मी कढीपत्ता टाकायलाच विसरलो. असं असतं बॅचलर पोरांचं हो. तर आता कढीपत्ता पण टाकला आहे मी आणि 3-4 मिनटं कमी गॅसवर कांदा मारून घेतला. नंतर बटाट टाकला आणि आपली सुकट पण टाकली आता. आणि आता थोडा वेळ त्याला वाफत ठेवला. ताटावर थोडासा पाणी ठेवला आहे, कारण कालवणात थंड पाणी टाकायचं नसतं. तुम्हाला ताटावर तांबट दिसत असेल, पण गावात कसं आंबोशी टाकतात, नाहीतर कोकम टाकतात, नाहीतर चिंच टाकतात. त्याच्यामुळे कालवणाचा वैस वास नको यावाला. आणि आपण हळद मीठ मसाला टाकून घेतले आणि 5 मिनटातच आपली ग्रेव्ही रेडी झाली. तुम्ही बघू शकता एकदम पद्धतशीर बनले. हे सगळे कामं करताना घरची जाम आठवण येतं, काय सांगू तुम्हाला. तर भावांनो अशी असते बॅचलर लाईफ. खुद बनाव खुद खाओ, नाही जम रहा है तो मेस लगाओ और मेस का भी नाही जम रहा है तो वडापाव खाओ. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.